जय शिवराय मित्रांनो, मी सचिन गाडीवकर. मित्रांनो, मी माळगाव निघालो आहे. त्याचं कारण मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतोय. तर वाटेत जाता जाता आमका नदी गावता. तर त्या नदीतना 4-5 पानमांजरं असत. ती सकाळची जशी बाहेर पडतात आणि खेळत असतात, मासे पकडत असतात. तर आणि पाणी खजूर झाला काय समजायचं ती हैसून येऊन गेली आहेत. तर नंतर ती दुपारच्या वेळा काहीतरी शांत ठिकाणी जाऊन बसतात. तर मी माळाक जाऊन पोचले आणि म्हाका माळाक आमच्या परड्यातच जाऊचा होता. ते माझं काम होता म्हणजे त्या काम म्हणजे हेच म्हाका तोडून आणूची होती घराकडे. तर त्या हेसीचं काम म्हणजे त्यापासून मी खून तयार करणार होते. तर ती खून काही ठिकाणी कोईन बोलतात आणि हेशीक चिवार बोलतात. तर त्या चिवारीपासून ती खून तयार करतात. एक ती पारंपरिक असता गोष्ट आणि ती जून महिन्यात वापरली जाता चडणीच्या माशांका. तर चांगली अशी हेस म्हाका तोडून घेऊची होती. तर ती चांगली अशी हेस बघून मी तोडून पण घेतलंय. तोडल्यानंतर मग त्या झाडकं तिथून म्हाका बाहेर काढूची होती. तर ती त्यासाठी म्हाका खूप प्रयत्न करूचे लागले. बेसिकली ही सगळी खटापट म्हाका ह्यासाठी करूची होती की ही जी लुप्त होत चाललेली ही पारंपरिक पद्धत आहे ही म्हाका खंयतरी जपून आणि तिचो उजाळा करून देवचो होतो आपल्या कोकणी माणसांसमोर. तर एक ट्राय म्हणून मी कधी अशी वळलेली नाही खून, पण एक ट्राय म्हणून म्हाका आता एक तुमच्यासमोर आणूचा. तर त्यासाठी हो प्रयत्न आणि लगेचच म्हाका कणकुलीक जावचा होता एका फंक्शन निमित्त. तर वाटेत म्हाका ढोरा भेटली. तर त्या ढोरांक आम्ही साईड दिले, त्यांना डिस्टर्ब नाही केले. आता आपल्याक डिस्टर्ब करून टाकतील ती. तर त्या फंक्शन म्हणजे आमच्या वाडीत एक लग्न होता त्या एका मुलीचा. तर त्या अटेंड करून जायचा होता. तर मी हॉलवर पोचल्यानंतर मुहूर्ताक अजून टाइम होतो. टाइम थोडंफार मी टाइमपास मंगलाष्टक केला, लेखा इकडे एका तिकडे पोरीने किती फिरले छान थंय. म्हटल्या नसा ती. सगळ्यांनी अशी मंगलाष्टका म्हटल्याने अक्षता नवरी नवऱ्याच्या डोक्यावर पडले आणि फायनली आम्ही जेवूक गेलो. आणि घराकडे गेल्यानंतर आम्ही म्हटलं, पप्पा म्हणाले की वय सारखी करूया. आमची छोटीशी एक बाग असा 15-16 काजी असत थंय. तर ती ढोरांनी पिसून टाकल्याने वय होती. तर थोडीफार आमका ती दुरुस्त करूची होती. तर मी पण त्यांना थोडीफार मदत केली, कारण काय माझी तब्येत डाऊन होत असल्यामुळे मी पूर्ण त्यांना 100% काम करून देऊ शकत नव्हते. तर थोडेफार फांद्या मी कापून दिले त्यांना कटरच्या साह्याने. आणि घरात जाता आम्ही शेगलाची भाजी पण थैसून घेऊन गेलो. तर ह्यो ब्लॉग तुमका आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.